मोबाईलमुळे एखाद्याचा कसा जीव जाऊ शकतो आज तुम्हाला कळेल। मोबाईल चार्जिंगला लावून झोपणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलेलं आहे। नेमकं काय घडलेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। नाशिकच्या मनमाड जवळील करी गावात ही धक्कादायक घटना घडलेली आहे। रोहित राख असं या मृत तरुणाचे नाव आहे। रोहित नांदगाव येथे शिकण्यासाठी आहे। रात्री अभ्यास करून रोहित घरात मोबाईल चार्जिंगला लावून झोपी गेला। त्यानंतर मोबाईलचा जोरदार स्फोट झाल्याने आग लागली। मोबाईलचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत रोहित 80% भाजला होता। गंभीर अवस्थेत त्याच्यावर मनमाड व मालेगाव येथे उपचार करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान रोहितचा मृत्यू झालेला आहे। रोहितच्या अशा धक्कादायक मृत्यूने गावावर शोककळा पसरलेली आहे। मोबाईल थोडा जुना झाला की बॅटरी लवकर संपुष्टात येते। असे वारंवार होत असेल तर आपण मोबाईल कंपनी किंवा बॅटरीला दोष देतो आणि सातत्याने मोबाईल चार्जिंगला लावतो। तसेच कधीकधी मोबाईल किती चार्ज करावा याचं अनेकांना भान नाही किंवा ते रात्रभर चार्जिंगला लावून तसेच झोपतात। नेहमी मोबाईल 80 ते 90% चार्ज करावा। जेव्हा तुमचा फोन चार्ज होतो तेव्हा उष्णता निर्माण होते। अशा वेळी काही वेळा बेड, कपडे, उशी किंवा ब्लँकेटवर फोन चार्ज करताना गरम किंवा जास्त गरम झाल्यामुळे आग लागू शकते। त्यामुळे तुम्ही तुमचा मोबाईल 100% चार्ज कधीही करू नका।